नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. छान असं इकडे मी ब्लाऊज वगैरे शिवून रेडी केलेले आहेत. तर हे अरीवर्कवालं म्हणजे अरीवर्कवालं ब्लाऊज आहे. असे स्लीव्ज आहेत आणि अरीवर्क ह्याला ना चौकोनी गळ्यावरतीच केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं चौकोनी गळ्यावरती केलेलं आहे. बघू शकता एवढं त्याचे हे आहेत ना मणी हे आहेत, छोटे आहेत. खूप वेळ गेला ह्याच्यामध्ये माझा. तुम्ही पाहू शकता. आज होळी आहे. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळपासून खूप थकले आहे. माझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत असेल. सकाळपासून शिवायला बसलेली आता 6:15 झालेला आहे आणि तशी मी केस वगैरे विंचरले, तोंड धुतले, वेळ झाली जरा. तरी पण बघा रात्री पण खूप उशीर मी लेट जागरण केलेलं. हा वाला आहे ना, हा बोटनेक ब्लाऊज आहे. पाहू शकता अशी बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन दिलेली आहे. व्यवस्थित दिसते का नाही? सेम टू सेम आहेत साड्या. मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं ह्याचं साड्या तुम्ही पाहू शकता. मी खूप वगैरे लावून दाखवते. खूप सुंदर डिझाईन झालेले आहे. पण मी त्या डिझाईनचे ब्लाऊज वगैरे शिवायचे बंद केलेले आहेत. मला खूप त्रास होतो डिझाईनमुळे. मला इकडे प्रॉब्लेम होतो म्हणून मी शिवायचं बंद केलेलं आहे डिझाईनचे ब्लाऊज. तरी पण मध्ये मध्ये एखादं येतं तर शिवते, पण डेली वगैरे अजिबात नाही घेत. शिवायचंच बंद केलं मी डिझाईनचे ब्लाऊज. तर आता बघू शकता अशी बोटनेकची ही डिझाईन दिलेली आहे. वरती लेस नव्हती, संपली, तेवढीच होती, तेवढीच लावली. हे बघा कशी दिसते, मस्त दिसते, छान दिसते. अशी बॉर्डर आहे साडीला. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि याला सुद्धा मी फुगे असे दिलेले, छोटेसे पप आहे केलेले आहे. तुम्ही पाहू शकता. घातल्यानंतर बरोबर अशी छान अशी हे झालेलं आहे हे. आणि दुसरे काय नॉर्मलच आपले जे आहेत साडीतले हे अगोदर शिवलेले होते ते. ह्याच्यातलेच खूप सारे ऑर्डर होती माझ्याकडे. ह्याचे खूप झाले. अजून एक ह्याच्यातला लास्ट राहिलेला आहे शिवायचा. हा पण प्रिन्सेस कटमध्येच आहे. 28 छातीचा आहे आणि हा पॅडेड ब्लाऊज आहे बघा. हा पण बघा मस्त पॅडेड ब्लाऊज आहे. ह्याला असं नेट लावून शिवलेला आहे बघा. बघू शकता तुम्ही. बॅक हुक आहेत, बॅक हुकचे आहेत, बघू शकता. पॅडेड ब्लाऊज आहे आणि हे बघा हे रेडीमेड ब्लाऊज आहे, म्हणजे शिवलेलं नाही आहे मी. हे रेडीमेड याला मी स्लीव्ज लावलेले आहेत. स्लीव्ज लावण्यासाठी आलेले होते तसं त्याने नेट आणून दिलेलं. तर इकडे मी अशा स्लीव्ज लावलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. बॅक हुकचं आहे. एक झालं आज. आणि पोळी आहे आज, त्याच्यानिमित्त पुरणपोळ्याचा बेत आहे. अगोदर एक बघितलेलं दाखवलेली अशी एक साडी आहे. अशा पेटीमध्ये मला दाखवते. ह्या पेटीचेच 200-300 रुपये घेतलेले असते. 100-200 रुपये घेतले. त्यांनीच लेस दिलेली आहे. आणि साडी ही 2700 रुपयाची, 2800 का 2700 रुपयाची साडी मला बोलली ती. पाहू शकता कशी साडी आहे. हे बघा सेम 3 साडी ही आणि ती मला सेमच वाटते. डायमंड आहेत, पूर्ण चमकत आहेत का? कशी डायमंड आहेत, जवळनं दाखवते तुम्हाला. असे पूर्ण डायमंड आहेत. पण जर 2700 जरा जास्तच नाहीत का ह्याच्यासाठी? तुम्ही पाहू शकता. अशी दिसते मी. बघा अशी दिसते साडी. बाहेरून उजेड, सूर्यमावळ्या गेलेल्या आहे त्याच्यामुळे उजेड असं दिसतोय. पाहू शकता अशी दिसते ही साडी. आणि याची किंमत आहे 2700 काहीतरी, 2700 की 2800 मला बोलली ती. फिक्स भावमध्ये होती ते. त्याच्यावर लेवल पण आहे, तर त्याच्यावरती प्राईस नाही आहे. बघू शकता अशी साडी पूर्ण आहे. तर जर जास्तच नाही वाटत. बघू शकता. बघा अशी साडी आहे. अशी पूर्ण कलर आहे आणि हा नेसायचा पदर पाहू शकता. हा ब्लाऊज पीस आहे. आत्ता शिवायचा आहे मला रात्री. जसं काही तिला 6:30 किंवा 7 वाजता द्यायचं आहे.
त्यांच्याकडे होळी खूप मोठी असते. हा ब्लाऊज पीस आहे, सिल्कमध्ये वाटतो ब्लाऊज पीस. साडीचं कापड सिल्कमध्येच वाटतो मला, शायनिंगचं. बघा हा पल्लू आहे, असं बघू शकतो. पल्लू आहे, कदाचित हा पेटीमध्ये दिलेला आहे म्हणून त्याचे जास्त 200 रुपये घेतले असतील कदाचित. आणि त्यांनी हे ब्लाऊज पीससाठी अशी लेस दिलेली आहे. अशी लेस दिलेली आहे. अशी लेस दिलेली आहे. तर आज पुरणपोळीचा, आज होळी आहे, होळीनिमित्त आपल्याकडे पुरणपोळीचा बेत आहे. साड्या आपल्याला शिवायच्या पण आहेत. एक साडी आहे अजून, मला दाखवते. माझा चेहरा बघा कसा झाला आहे. तेवढे दिवस झालं शिवायचं बंद केलं आहे ना. ही साडी आहे, ही साडी 650 रुपयाची का 600 रुपयाची साडी आहे. मस्त आहे साडी, ही पण छान आहे. पण जरा जास्तच नाही का किंमत, मला असं वाटतं. ह्याच्यामुळे कदाचित असेल. अशी पूर्ण साडी एकसारखी आहे. ह्याच्यावरती मेहंदी कलरचा ब्लाऊज आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, बघू शकता. पूर्ण साडीचं कापड खूप सुंदर आहे, एकदम मस्त साडीचं कापड आहे. फॉल वगैरे लावलेला आहे, याला मस्त फॉल लावून घेतलेला आहे मी, बघू शकता. मस्त अशी साडी आहे, एकदम नेसल्याने एकदम मस्त सॉफ्ट. कुठलं कापड आहे, सॅटिनचं कापड काय, कुठलं कापड आहे काय माहिती, एकदम मस्त कापड आहे. बघू शकतो, मस्त साडी आहे बघा. चोपून बसणारी आहे, एकदम मस्त अशी ही साडी आहे. छान अशी दिसते बघा. शिवलेला आहे. हे घ्यायला येणार आहे ब्लाऊज आता, तो ह्याला मी हुक वगैरे लावून घेते झटपट. मग पुरणपोळीसाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकते आणि मग नंतर मग पुरणपोळी फुगलेली आहे, पाहू शकता. आणि इकडे एक झालेले आहे ऑलरेडी, आता जस्ट झालेले आहे. मस्त टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या चालू आहेत. पहिली झाली, दुसरीच आहे. आणि नैवेद्यसुद्धा बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर इकडे मस्त अशी कटाची आमटी, अजून थोडीशी शिजवायची गरज आहे. आणि पुरणपोळी मस्त अशी फुगलेली आहे, टमटमीत. तुमच्याकडे सुद्धा पुरणपोळ्या बनवल्या का तुम्ही ना? आमच्याकडे तर कंपल्सरी सगळ्या सणांना पुरणपोळ्या बनवाव्या लागतात. आणि थोडीशी जास्तच खरपूस भाजते मी, तवा थोडासा जास्त डार्क झाला आहे. आणि आमच्याकडे असं गुळाचं गुळवणी बनवतात. इकडे दूध ठेवलं गरम करून, इकडे नैवेद्य, इकडे शिल्लक राहिलेलं पुरण आहे. आणि इकडे भज्यासाठी पीठ बनवून ठेवलंय, तर भजी बनवायचे गरमागरम. आणि इकडे भात ठेवलाय, भात म्हणजे पातेल्यात केलाय का तर इंडियन सर्व वरती जाऊ शकतो म्हणून. इकडे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत, लाटायचं काम चालू आहे. आणि आमच्याकडे ना असं पोळपाटला रुमाल वगैरे बांधला जातो. गमजा असतो आपला लग्नाच्या आहेरामध्ये देतात, ते असं पातळ बांधून घेतलं म्हणजे चिटकत नाही आहे पोळपाटला. चला अशा झटपट मी सगळे पुरणपोळ्या करून घेते, मला भेटते. इकडे बघा माझ्या मस्त अशा टमटमीत पुरणपोळ्या फुगलेल्या आहे. एक पण पोळी माझी अशी नाही व्यवस्थित मस्त झाली. आणि असं कितीतरी अशा व्यवस्थित झाल्या ना पुरणपोळ्या, टम्म फुगल्या ना, तर अजिबात कंटाळा थकवा येत नाही. आता एवढे मी थकलेले आहे तरी पण माझ्या अशा मस्त पोळ्या झाल्या, तर मी एकदम फ्रेश झाली, मस्त झाली. तर ते पूर्ण झालेलं आहे बनवून बघा, संपूर्ण पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत. आणि इकडे आमच्याकडे होळीचं वाजायला लागलेलं आहे. इकडे भजे पण झाले, खाली कुरड्या पण तळलेल्या आहेत, बघू शकता. इकडे तेल आहे, इकडे स्लो ह्याच्यावरती आमटी ठेवले हे करायला, स्लो गॅसवर आटाय ठेवलेले आहे. आटलेली आमटी खूप सुंदर होते कटाची. तर चला इकडे बघा, देवासाठी मी नैवेद्य केलेले आहे, देवासाठी पण आणि होळीला पण. आणि इकडे देवासाठी मी ताट बनवले, हळदी कुंकू, अगरबत्ती, तांदूळ, कापूर, दिवा, नारळ पण घेतलाय देवाची ते वाहण्यासाठी. तर अजून आपल्याला साड्या ब्लाऊज शिवायच्या आहेत, आल्यानंतर नाईटला शिवायच्या. आता 9:15 झालेले आहेत. आता आम्ही चाललेलो आहे होळीची पूजन करण्यासाठी.
तर इकडे दीप प्रज्वलित केला नाही, करायचं आहे. आमच्यात अशा पद्धतीने जेवणाची ताटं रेडी झालेले आहेत. आम्ही जे दूध नाही खात त्यांच्यासाठी दूध नाही आहे, जे तूप खातात त्यांच्यासाठी तूप नाही आहे. तर पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आम्ही जेवायला बसलेलो आहे. बघा, तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी.